यदक्षरम अनाख्येयम आनंदमजमव्ययम श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये. या अमृतानुभवाचे पहिला मंगलाचरणाचा श्लोक आहे. मंगलाचरण जे करतात ते विघ्नध्वंसासाठी म्हणून करत असतात. मंगलाचरण का करावं तर त्याचं उत्तर असं आहे की ग्रंथाच्या मध्ये जे काही विघ्न येतात, ग्रंथ लिहिताना ग्रंथकाराला जे विघ्न येतात म्हणजे कधी विषयच आठवत नाही, विषय माहीत असलं सगळं असलं तरी अन्य काही कारणामुळे व्यवधान येतं, कधी आलस्य असतं, कधी प्रतिभा चालत नाही, पाहिजे तसे शब्द आठवत नाहीत, अशा अनेक गोष्टी त्या ग्रंथामध्ये अडचणीच्या येतात. तर या अडचणीच्या नाशासाठी म्हणून मंगलाचरण केलं पाहिजे असा संप्रदाय. मुळात कुठेही वेदामध्ये असं लिहिलेलं नाही आहे की ग्रंथ समाप्तीसाठी मंगल करा म्हणून. वेदात आत्ता जेवढं काही आपल्यासमोर वेद आहे उपलब्ध, त्या वेदामध्ये कुठल्याही वेदवाक्य ह्याच्यामध्ये असं कुठलंही वाक्य तुम्हाला सापडत नाही की समाप्ती कामः मंगलम आचरेत. ज्याला आपल्या ग्रंथाची समाप्ती व्हावी असं वाटतं त्यानं मंगलाचरण करावं अशा अर्थाचं विधान कुठेही वेदवाक्यामध्ये सापडत नाही. पण हे वेदात कुठंतरी असलं पाहिजे, जो वेदाचा भाग लुप्त झालेला आहे त्यात असलं पाहिजे असा आपल्या सगळ्या मोठ्या लोकांचा कयास आहे. कशामुळं? कारण शिष्ट संप्रदाय तसा आहे. मोठ्या लोकांचा संप्रदाय म्हणा, परंपरा म्हणा तशी आहे. म्हणजे आपण आपले कुठलेही ग्रंथ घेतले तर त्या ग्रंथाच्या आरंभी आपल्याला मंगलाचरण सापडतं. वेदव्यासांचे ग्रंथ पहा तुम्ही, भागवत आहे, त्याच्यानंतर महाभारत आहे, या सगळ्याच्या आरंभी आपल्याला मंगलाचरण सापडतं. म्हणजे एवढे मोठमोठे लोक ज्या अर्थी मंगलाचरण करत आहेत त्या अर्थी तो वेदानं कुठंतरी ते सांगितलेलं असलं पाहिजे अशा प्रकारची कल्पना केल्या जाते. आणि अशी एखादी श्रुती कुठंतरी लुप्त झालेल्या भागामध्ये, कारण अनंतावै वेदा हा असा नियम आहे, वेद जे आहेत ते अनंत आहेत. आत्ता फार थोडासा भाग आपल्याकडे शिल्लक आहे. आत्ता सध्या तर फारच अवघड परिस्थिती आहे. पण एकंदरीतच कलियुगाच्या मध्ये आपल्यावर जे काही परकीयांचे आक्रमणे झाले, इतरही काही गोष्टी, इतरही काही कारणामुळं काही ठिकाणी त्या परंपरा नष्ट झाल्या, म्हणजे ते वंश नष्ट झाले असं पण झालं ना. त्याच्या वेळेस किंवा काही ठिकाणी ग्रंथ नष्ट केले गेले. या सगळ्याचा परिणाम म्हणून आज असं झालं की वेदाचा फक्त 10 किंवा 8-9% भाग फक्त शिल्लक आहे सध्या आपल्यासमोर. त्याचंही संरक्षण करणं आज आपण सोडून दिलेलं आहे, हा वेगळाच मुद्दा आहे अजून. पण तर त्यामुळं उपलब्ध ग्रंथामध्ये, उपलब्ध वेदामध्ये कुठंतरी तसं वाक्य नसलं तरी एवढं लक्षात येतं की उपलब्ध सगळ्या ग्रंथामध्ये मंगलाचरण सापडतं. जेवढे ग्रंथ आहेत त्या सगळ्या ग्रंथांच्या मध्ये संत वाङ्मयाचा ग्रंथ असो की प्राचीन शास्त्र ग्रंथ असो, पुराण ग्रंथ असो, या सगळ्या ग्रंथामध्ये मंगलाचरण सापडतं. याच्यावरून निश्चित हे होतं की मंगलाचरण केलं पाहिजे. ज्या अर्थी शिष्ट लोक करतात, शिष्ट या शब्दाचा अर्थ मराठीत फारच वाईट अर्थ आहे त्याचा, अहंकार या अर्थानं शिष्ट म्हणतो आपण, पण तसा अर्थ नाही तिथं. शिष्ट या शब्दाचा अर्थ आहे ज्याला वेदाचा अर्थ कळला आहे, वेद माहीत आहेत आणि वेदानुसार ज्याचं आचरण आहे, दोन्ही अपेक्षित आहे. वेदज्ञत्व आहे म्हणजे ज्याला वेद कळलेला आहे, आणि वेद कळला आहे नुसतं नाही तर तो आचरणात पडेल, वेदानुसारित्व हे पण आवश्यक आहे. म्हणजे त्याला म्हणतात शिष्ट. किंवा ज्याला फळामध्ये कुठली भ्रांती नाही आहे त्याला म्हणतं शिष्ट. आपण एखादं काम करतो तर त्या कामाचं हे फळ आहे आणि त्याचं हे साधन आहे, अशा प्रकारचं फलसाधन या दोन्ही अंशामध्ये ज्याला कोणताही भ्रम नाही त्याला म्हणतात शिष्ट. सद्ग्रस्त नाही, सद्ग्रस्त नाही होत तसं. सद्ग्रस्त एखादा साधाही असू शकतो ना. सद्ग्रस्त म्हणजे काय, तो त्याची फक्त सज्जनता एवढं झालं. पण सज्जन म्हणजे वेदानुसारी असतो असं नाही, बौद्धानुसारी सुद्धा असेल ना एखादा सज्जन. एखादा मुस्लिमही सज्जन असेल ना,
असणार नाही असं कसं? कारण माणूस आहे म्हटल्यानंतर प्रत्येक ठिकाणी सर्व प्रकारचे लोक तुम्हाला सापडतीलच. सात्विक लोक काय फक्त वैदिक धर्मातच निघतील असं थोडीच आहे. इतर ते भेटतीलच की तुम्हाला, असं नाही आहे की नाही. त्यामुळे सज्जन हा शब्द जो आहे तो फार व्यापक आहे, अतिव्यापक. म्हणून त्याला वेद म्हणजे का असं का, याचं कारण असं की हे याचं फळ आहे आणि हे याचं साधन आहे हे त्याला पक्क माहिती आहे. त्याला शिष्ट म्हणायचं. अदृष्ट जे आहे की नाही, अदृष्टामध्ये आपल्याला अदृष्ट फळ कळत नाही ना आपल्यासारख्यांना. सज्जन माणसालाही कळणार नाही. तुम्ही ज्याला सज्जन म्हणताय त्यालाही कळणार नाही. म्हणून तसा माणूस अभिप्रेत नाही आहे. म्हणजे ज्याला पक्कपणा माहिती की याचं हेच फळ आहे अदृष्टातलंही, त्याला म्हणतात शिष्ट. म्हणून वेद ज्याला कळला व्यवस्थित, ज्याला संपूर्ण वेदाचं आमूलचूल अध्ययन झालेलं आहे किंवा वेद समजण्याची ज्याच्यात ताकद आहे, असा माणूस म्हणजे शिष्ट. म्हणजे तो नुसता आचरण म्हणजे शिकला एखादा आणि आचरणच करत नाही तर तोही उपयोगाचा नाही. आपल्या एखादा आचरण करणार आहे पण त्याला कळतच काही नाही, जेवढं वडिलांनी सांगितलं तेवढं तो आचरण, तोही उपयोगाचा नाही. दोन्ही पाहिजे, तोही शिष्ट नाही. म्हणजे कसं होईल की केवळ रूढी म्हणूनही काही वेळा सांभाळलं जातं ना. सज्जन माणसामध्ये हा एक दोष असू शकतो ना, रूढी म्हणून. ते जसं की ते वैष्णोदेव करत असताना ते काष्ट सोडून वैष्णोदेव करण्याची परंपरा निर्माण झाली. का केलं? ते आमच्या आजोबा असं होते, पण त्यांना ती धाबळ पुरत नव्हती म्हणून ते काष्ट सोडत होता. पण तसंच आमचे वडील करत होते म्हणून आम्ही करायला. आमच्या घरातच असं आहे हे जे आता आपल्याकडे सगळ्यांकडे, आमच्या घरात येणे आमच्या घरात येणे, हे काय आहे? हे काय वेदानं सांगितलंय काय? वेदाचं नाही, हे सगळं रूढी परंपरांचे अलग ते नाही. म्हणजे याच्यात भ्रांती पण असू शकते. पुष्कळ वेळा काय होतं की कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक वेळ येते आणि ती घटना घडली की हे असं झालं म्हणून मग आपण ते म्हणतो की आमच्याकडे हे नाही वगैरे असं होतं. आता माझा अनुभव मी तुम्हाला एक सांगतो. आमच्या घरामध्ये गुरुचरित्र नाही म्हणून सांगतात. आता मलाही मराठी ग्रंथ वाचायचा भलताच कंटाळा म्हणून मी पण त्याचा फार फायदा घेतो, भाग सोडून द्या. पण एकदा दोनदा मी पण गुरुचरित्र पारायण करून पाहिलं. काय झालं? काही झालं नाही, काही वाईट झालं नाही, काही झालं नाही, काही नाही. फक्त मला ते 2-3 वेळा शिव्या खाल्ल्या म्हणून मी सोडून दिलं. नंतर जाऊ द्या म्हणलं, काही मुळीच काही झालं. पण मी 3 दिवसाचे 3 पारायण सलग केले आमच्या घरात. म्हणजे आमच्या वडिलांचं म्हणणं असं होतं की गुरुचरित्र आपल्या घरात जर वाचलं तर वेळ लागतं म्हणे. कुणाला तरी एकाला वेळ लागलं होतं कधीतरी. आता ते काय वेळ लागलं होतं का त्याचं काही चुकलं होतं, काय झालं असं माहीत नाही आपल्याला. पण तेव्हापासून या सगळ्या लोकांचा मोठा समज आमच्या घरात असा आहे की आपल्या घरात गुरुचरित्र वाचलं की वेळ लागतं. मी 3 वेळा वाचलं. म्हणजे दुसऱ्याचं नाही, माझं स्वतःचं वाचलं. म्हणजे माझं स्वतः संकल्प गुरु वाचलं, म्हणजे दुसऱ्याचं नाही. मला काही झालं नाही, वेळ लागला नाही, काही नाही असं झालं. म्हणजे काय झालं, हे एक चुकीचंच आहे ना. हां तेच नाही. मला काय म्हणायचं, ही झाली रूढी. अशा प्रकारचं जे असते की नाही, ही झाली एक प्रकारची रूढी. याच्यामध्ये भ्रम पण असू शकतो, भ्रमही असू शकतो. आता लग्न आणि मुंज हे संस्कार आहेत की नाही, विवाह संस्कार आहे की नाही, मी आपल्यामध्ये कसे भ्रम आहेत ते तुम्हाला सांगतो. आता विवाह संस्कार हा यच्चयावत माणसाला सांगितलेला आहे. लग्न यच्चयावत माणसाला, जो त्याचा अधिकारी आहे आपला काय विवाह उपनयन मुंज जो ब्राह्मण आहे त्याचा अधिकारी आहे त्याला सांगितलं. आता समजा एखादा पोराची आज मुंज झाली आणि त्याचं उद्या दुसऱ्या दिवशी काही ॲक्सिडेंट झाला आणि हात मोडला, म्हणजे मुंजीमुळे झाला असं समज केलं तर करतात लोक. असं 1-2 ठिकाणी मी पाहिले की ते आमच्याकडे मुंज लागू नाही म्हणतात, मग ते दुसऱ्याच्या मांडवात लावतात ते मुंज. हे काय, हे सगळं भ्रांती आहे. सज्जन माणसंही करतात. म्हणून सज्जन म्हणजे शिष्ट नाही हे सांगण्यासाठी मी हे सगळं तुम्हाला सगळं सांगायलोय. कळलं का? वेदांत म्हणजे वेदाच्या फळाच्या बाबतीमध्ये याचं हे फळ आहे, या बाबतीत त्याला कुठलाही संशय असता कामा नये. आणि त्या फळाचं हे साधन आहे, या बाबतीत त्याला कुठला संशय असता कामा नये. सामान्यपणे आपल्या व्यवहारामध्ये आपण काही वेळा रूढीला धरतो, काही वेळा ह्याला धरतो, त्याला धरतो, संशयाचा आपण काहूर माजून टाकतो. म्हणून आपण कोणी शिष्ट म्हणवलं जात नाही. म्हणून वेदज्ञत्वही असलं पाहिजे आणि वेदानुसारित्वही असलं पाहिजे. तर तशी जर आपण पाहिले तर जी मोठी माणसं आहेत, साधारण अशी मोठी माणसं युगायुगामध्ये प्रत्येक युगामध्ये एखादा दुसरा होत असतो.
सगळेच काही तसे कधीच नसतात. अशा लोकोत्तर आचरणाची जी माणसं असतात ती किती असतात? किंवाही कुठल्याही काळामध्ये, अगदी सत्ययुगाचा काळ जरी काढला तर त्याही काळामध्ये किती लोक सापडतील तुम्हाला? आज जे तुम्हाला 2-4 मिळत असतील त्या काळात जास्तीत जास्त तुम्हाला 50 मिळत असतील, याच्यावर नाही मिळत. कळलं का? तर कुठल्याही काळामध्ये असे लोकोत्तर आचरणाचे असलेले जे लोक आहेत, म्हणजे स्वार्थ, त्याच्यानंतर व्यवहार, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ज्यांचं आचरण संपूर्ण जगाला दीपस्तंभासारखं असतं, अशी माणसं किती आहेत? अशी किंवा कुठेही काळात कमीच असतात. तर अशा माणसांचे जेव्हा आपण ग्रंथ पाहतो, ज्ञानेश्वर महाराज असतील किंवा वेदव्यास आहे, त्याच्यानंतर अजून कालिदासासारखा एखादा कवी आहे, तर या सगळ्यांचे ग्रंथ आपण जेव्हा पाहतो तर त्या प्रत्येक ग्रंथामध्ये मंगलाचरण सापडतं. मग ज्या अर्थी ही मोठी माणसं असं करतात मंगलाचरण, त्या अर्थी मंगलाचरणाबद्दल कुठंतरी वेदामध्ये उल्लेख असला पाहिजे अशा प्रकारची कल्पना केल्या जाते. त्याला शिष्टाचारानुमित श्रुती असा शब्द प्रयोग आहे. शिष्टाचारावरून श्रुती कल्पिल्या जाते, अशी कुठेतरी श्रुती असली पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. शिष्टाचारानुमित श्रुती म्हणून मंगलाचरण हे आपल्याकडे सगळीकडे केलेलं सापडतं. आता ज्यांना इथं एक प्रश्न असा येऊ शकतो की सामान्य ग्रंथकाराला विघ्न असतं साहजिक आहे. कारण सामान्य ग्रंथकार म्हणजे काय, आपलं त्याला जे विघ्न असतं, म्हणजे त्याचं विघ्न म्हणजे काय असतं, तर त्याच्या मागच्या जन्माचे पाप असतं. सामान्य ग्रंथकार जो असतो त्याच्या मागच्या जन्माचे पापच त्याला ते ग्रंथ लिहित असताना विघ्न रूपाने येत असतात. त्यांचा ध्वंस करायचा म्हणजे पापाचा नाश करायचा. आता पुन्हा एक प्रश्न येऊ शकतो की ज्ञानेश्वर महाराज झालं किंवा वेदव्यासाधिक सारखे मोठे माणसं की ज्यांच्या ठिकाणी स्वतः सामर्थ्य हे सगळं विघ्न नष्ट करण्याचं, त्यांना मंगलाचरणाची काय आवश्यकता आहे? जे स्वतः मुळात ते ब्रह्मज्ञ आहे. ब्रह्मज्ञाच्या बाबतीमध्ये असं सांगितलेलं आहे की मागचं सगळं नष्ट होऊन जातं, संचित क्रियमान नष्ट होऊन जातं. मग त्या माणसाला मंगलाचरण करायची काय गरज आहे की नाही, अशी एक शंका येऊ शकते की नाही. तर त्याला तिथं उत्तर असं दिलंय की जरी तसं असलं तरी समोरच्या परंपरेला किंवा ते ग्रंथ वाचणाऱ्याला हे कळलं पाहिजे की अशा प्रकारचं मंगलाचरण करत असतात, हे त्याला कळावं म्हणून ही लोक मंगलाचरण करतात. किंवा दुसऱ्याही प्रकारे शंका अशी विचारू शकता तुम्ही की मंगलाचरण मनातल्या मनात केलं, श्लोक म्हणले मनातल्या मनात, ग्रंथात लिहिलं नाही, तर काय हरकत आहे, असंही कोणी विचारू शकतं की नाही. तर त्यालाही हरकत नाही, पण परंपरा टिकणार नाही. अशा प्रकारचं मंगलाचरण करत असतात. ही जी परंपरा आहे, ही परंपरा समोरच्या विद्यार्थ्यांना म्हणा, शिष्यांना म्हणा, वाचकांना म्हणा. आता ज्ञानेश्वर महाराज गेली, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर आज 700 वर्षानंतरही आपल्याला त्यांचं मंगलाचरण माहीत आहे. ओम नमो जे आद्य वेद प्रतिपाद्य, हे तर त्यांनी करून ठेवलं नसतं, तर आपल्याला काहीच माहीत असतं. आणि त्यांनी तसं केलं म्हणून अनेक मराठीतले ग्रंथकार त्यानुसार आज मंगलाचरण करत आहे. तर ही जी परंपरेचं ज्ञान आहे हे तिथं लिहून ठेवल्याशिवाय शक्य नाही. म्हणून जरी यांना कुठलंही विघ्न नसलं, यांचं सामर्थ्य जरी असलं विघ्नाचा नाश करण्याचं, त्यांचं सामर्थ्य निश्चित आहे, त्याबद्दल यत्किंचित त्यांना कुठल्याही देवतेला बोलवायची आवश्यकता नाही. ते स्वतःच तद्रूप असल्यामुळे, ब्रह्मरूप असल्यामुळं कुठलंही विघ्न त्यांच्याजवळ येणं शक्य नाही. कारण विघ्नाचा नाश होणार आहे, यात काही संशय नाही. स्वतः सिद्ध विघ्न अत्यंत अभाव त्यांच्या ठिकाणी असतो. पण तरीसुद्धा शिष्यांना असा उपदेश केला पाहिजे की विघ्नाचा नाशासाठी हे केलं पाहिजे, ही शिष्यांना परंपरा कळली पाहिजे, म्हणून हे मंगलाचरण करणं आहे. म्हणून मोठे लोकसुद्धा आपल्या ग्रंथामध्ये मंगलाचरण करताना तुम्हाला सगळीकडे दिसतात. मग ते मंगलाचरण काही ठिकाणी नमस्कारात्मक आहे, आपल्या एखाद्या देवतेला नमस्कार केल्यासारखं असतं, काही ठिकाणी आशीर्वादात्मक आहे, म्हणजे तुमचं सगळ्यांचं कल्याण हो किंवा देवतेच्या कृपेनं आपलं सगळ्यांचं कल्याण हो, अशा प्रकारचे शब्दप्रयोग असतात. काही ठिकाणी वस्तुनिर्देशात्मक, म्हणजे ग्रंथाचा प्रतिपाद्य जो विषय त्याचंच वर्णन त्या पद्धतीनं करणं,
मंगलाचरणात करणं त्याला म्हणतात वस्तुनिर्देशात्मक मंगलाचरण. असे 3 प्रकारचे मंगलाचरण आहे. त्याला म्हणतात नमस्कारात्मक, आशीर्वादात्मक आणि वस्तुनिर्देशात्मक. आशीर नमस्क्रिया वस्तू निर्देशो वापी तन्मुखम असा नियम आहे. त्यातलं ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा हे मंगलाचरण ओम नमोजी या शब्दप्रयोग स्पष्ट आहे म्हणून ते नमस्कारात्मक आहे, म्हणजे आपल्याला माहीत असलेलं. किंवा भागवतातले सत्यमपर्यंत धीमय वगैरे मंगलाचरण जे आहे ते नमस्कारात्मक आहे. अजून ज्ञानेश्वर एकनाथी भागवतातलं जे सुरुवातीचं मंगलाचरण आहे ओम नमोजी जनार्दना ते नमस्कारात्मकच आहे. वस्तुनिर्देशात्मक मंगलाचरणाचा उल्लेख प्राय मराठी ग्रंथात फार कमी सापडेल, भेटणार नाही एखाद्या वेळेस. संस्कृत ग्रंथामध्ये खूप आहे तसं. त्याच्यामध्ये शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्याची जी सुरुवात केली ती वस्तुनिर्देशात्मक मंगलाचरणाने केली. त्याच्यात त्यांनी कोणालाच नमस्कार केला नाही. सरळ युष्मद अस्मत् प्रत्यय गोचरयो विषय विषयिणो तव प्रकाशवत विरुद्ध स्वभावयो इतरेतरा विवेकेन सिद्धांत धर्माणामपि सुतराम इतरेतर भावानुपत्ति इत्यतोस्मत् प्रत्यय गोचरे विषयिणी चिदात्मके युष्मत् प्रत्यय गोचरस्य विषयस्य चिदात्मनः अध्यासा मिथ्येति विवृत्तं युक्तं तथापि अन्योन्यस्मिन् अन्योन्यात्मकताम् अन्योन्यधर्मावश्चाद्यस्य इतरेतरा विवेकेन सत्यानुते मिथुनीकृत्य अहमिदं ममेदमिति नैसर्गिकोऽयं लोकव्यवहारः असं त्यांनी सुरुवातीला लिहिले. कुठं? ब्रह्मसूत्र भाष्यात. या भाष्यामध्ये त्यांनी साक्षात अध्यास हा जो विषय वेदांताचा त्याचं वर्णन केलं आहे. जीवाचं मूळ स्वरूप आणि अध्यास याचं वर्णन केलं. म्हणून या पद्धतीच्या वर्णनाला म्हणतात वस्तुनिर्देशात, वस्तूचा निर्देश करणे. त्यातला जो मुख्य प्रतिपादनाचा जो विषय आहे त्याचा निर्देश करणे त्याला म्हणतात वस्तुनिर्देश. नाही, श्लोक नाही, ग्रंथ आहेत ते, म्हणजे पंक्ती आहे, भाष्य आहे ना. भाष्य हे कधी श्लोकबद्ध नसतं. भाष्य म्हणा, टीका म्हणा, हे कधी श्लोकबद्ध नसतं. वार्तिक एखादं श्लोकबद्ध असू शकतं, पण भाष्य आणि टीका कधी श्लोकबद्ध नसतात. भाष्य आणि टीका ह्या गद्यमय असतात. मूळ ग्रंथाचं एक एक पद उचलायचं, त्याचा अर्थ सांगायचा आणि त्याचं विवरण करायचं. ओवी नाही, गद्य. ओवी मराठीत झाली ना. हो, आता ते मराठीत केलं तसं नाही. पण ज्ञानेश्वरीची टीका पद्धत जी आहे ती थोडी भिन्न आहे. रूढ संस्कृत ग्रंथकारांची टीका पद्धत जी आहे ती फार भिन्न आहे. दोन्हीमध्ये फार मोठा फरक आहे. हां, त्याच्यात काय आहे, संस्कृत ग्रंथकार काय करतात की मूळ एखादा जो शब्द आहे तो शब्द घेऊन त्याचा अर्थ विवरण करून मग त्याच्यावर विवेचन करतात. ज्ञानेश्वर महाराज गीतेचा अर्थ सांगत नाही किंवा या श्लोकाचा या पदाचा हा अर्थ आहे असं सांगत नाही. त्या श्लोकाचा अर्थ लक्षात घेतात आणि त्याच्यावर त्यांचं मग विवेचन असतं. म्हणजे ही पद्धतच ज्ञानेश्वर महाराजांची वेगळी भिन्न पद्धत आहे. भाष्यच आहे पण पद्धत वेगळी. म्हणून संस्कृतमधली पद्धत वेगळी. संस्कृत ग्रंथामध्ये अशी पद्धत नाही. संस्कृतमध्ये एखादं पद घेऊन त्याचा आधी अर्थ सांगावा लागतो. तुम्ही अर्थ न सांगता जर पुढे गेलात तर ती टीका चालत नाही संस्कृतमध्ये, असा एक नियम आहे. तर त्यानुसार आहे. तर वस्तुनिर्देश म्हणून ब्रह्मसूत्र भाष्याचं मंगलाचरण आपल्याला बघता येतं. आणि आशीर्वादात्मक मंगलाचरण म्हणजे मराठीत कुठेही तुम्हाला सापडणार नाही, कारण मराठी ग्रंथाचं आशीर्वादात्मक मंगलाचरण मी पाहिलंही नाही आहे फारसं. शाकुंतल नाटकाचं जे पहिलं मंगलाचरण आहे ते आशीर्वादात्मक आहे. कालिदासाने जे अभिज्ञान शाकुंतल लिहिलं त्याच्यामध्ये त्यानं भगवान शंकराच्या अष्टमूर्तींचं वर्णन केलं आहे. शंकर जे आहेत ते 8 मूर्ती रूपाने आहेत. पृथ्वी, जल, तेज हे सगळं त्याची मूर्ती आहे. तर या 8ही रूपानं तो भगवंत तुमच्या सगळ्यांचं संरक्षण करो असा तिथला श्लोकाचा अर्थ आहे. या सृष्टी स्रष्टुराद्या वहति विधी हुतम या हवीर याच होत्री येद्वे कालम विदत्त श्रुतिविषय गुणा यास्थिता व्याप्य विश्वम यामाहु सर्वबीज प्रकृतिरित्यया प्राणिनः प्राणवन्तः प्रत्यक्षाभिः प्रसन्नाभिः तनुभिः रवतु वस्ताभिरिष्टाभिरीशा
अष्टाभिः तनुभिः वाह अवतू. अवतू म्हणजे रक्षण करो. 8 मूर्तींच्या द्वारा तो परमात्मा तुमचं सगळ्यांचं रक्षण करू, अशा प्रकारचं तिथं म्हटलेलं आहे. तर या पद्धतीचं म्हणजे जिथं रक्षण करो वगैरे असो अर्थ असतो त्या ठिकाणी आशीर्वादात्मक मंगलाचरण असतं. इथं अमृतानुभवात कोणतं आहे हा प्रश्न आहे. शंकर महाराजांनी इथं वस्तुनिर्देशानुरूप म्हणून मंगल म्हटलं आहे, पण मला मान्य नाही ते, म्हणून मी ते तसं घेतलं नाही. कारण याच्यात काय आहे, यदक्षरम अनाख्येयम आनंदम अजम अव्ययम श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतम आश्रये असा शब्द आहे. आश्रय याच्यात निवृत्तीनाथ इति ख्यातम दैवतम, दैवत हे मुख्य आहे, विशेष आहे. बाकी अक्षरम अनाख्येयम अजम अव्ययम आणि श्रीमन निवृत्तीनाथ इति हे सगळे त्याचे विशेषण आहे. आणि अशा दैवताचा म्हणजे जे अक्षर म्हणून प्रसिद्ध आहे त्याचा धावता अर्थ सांगतो तुम्हाला. अक्षर म्हणून जे अक्षर आहे, अनाख्येय म्हणजे ज्याचं आख्या किंवा विवरण करता येत नाही, विवेचन करता येत नाही, ज्याला नाव देता येत नाही, जे आनंद स्वरूपी आहे, जे अज म्हणजे उत्पन्न न होणार आहे, अव्यय म्हणजे ज्याचा कधी नाश होणार नाही असं असलेलं जे निवृत्तीनाथ नावाचं जे दैवत आहे त्या दैवताचा मी आश्रय करतो. इथं आश्रय म्हणजे मी शरण जातो त्या दैवताला, म्हणजे निवृत्तीनाथांना मी शरण जातो. निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु आहेत, त्या गुरूंना मी शरण जातो. इथं शरण जातो म्हणजे नमस्कारात्मक मंगलाचरण आहे, हे वस्तुनिर्देशात्मक मंगलाचरण नाही आहे. कारण ख्यातन दैवतम आश्रय, आश्रय म्हणजे मी त्याचा आश्रय घेतो किंवा असंच पद्धतीचं वेदांत साराचं पण आहे. अखंडम सच्चिदानंदम अवांग मनस गोचरम आत्मानम अखिलाधारम आश्रये भीष्ट सिद्धये असं वेदांत साराचं मंगलाचरण आहे. तिथे आश्रय शब्द आहे, म्हणजे मी त्याला शरण जातो किंवा नमस्कार करतो असाच त्याचा अर्थ आहे. म्हणून हे मंगलाचरण जे आहे कशातलं, अमृतानुभवातलं, ते मंगलाचरण नमस्कारात्मकच आहे. इथं महाराजांनी लिहिलं आहे वस्तुनिर्देशरूप मंगल करतात, पण ते काही मला पटत नाही, योग्य वाटत नाही मला ते. कारण वस्तुनिर्देशामध्ये मी नमस्कार करतो, मी आश्रय घेतो असा शब्द प्रयोग नसतो, डायरेक्ट विषयाला सुरुवात असते. तसं वृत्ती प्रकारामध्ये डायरेक्ट त्यांनी वृत्ती सांगितली आहे की नाही, हां तसं अस्थिभाती नामरूप जंजाल ते जर सांगितलं तसं. तर इथं वस्तुनिर्देश नाही आहे, इथं त्या निवृत्तीनाथ नावाच्या दैवताचा मी आश्रय घेतो म्हणजे मी शरण जातो अशा प्रकारचं आहे. म्हणून इथलं मंगलाचरण हे नमस्कारात्मक आहे. हे इतकं मंगलाचरणाचं तेल नमनाला घडाभर तेल म्हणल्याप्रमाणे भरपूर झालं, इतकं झालं. आता याच्यामध्ये यत यत हा शब्द प्रयोग केला. यत म्हणजे जे, यत या शब्दाचा अर्थ आहे जे, जे अक्षर आहे. आता जे म्हणजे कोण, तर मग ते सांगितलं की दैवत, जे दैवत, जे दैवत अक्षर आहे, अनाख्येय, अजय, अव्यय आणि ज्याला व्यवहारात निवृत्तीनाथ असं नाव आहे, अशा दैवताला मी नमस्कार करतो. यदक्षरम अनाख्येयम अजम अव्ययम. आता इथला अक्षर शब्दाचा अर्थ काय, तर अक्षर शब्दाचा अर्थ नक्षरती इथे अक्षर हा, ज्याचा क्षर. मग आपण इथं अक्षर शब्दाचा तो जर अर्थ घेतला तर अव्यय शब्द व्यर्थ जातो, त्याचा अर्थ तोच आहे. कळलं का? हां, मग विरुक्ती झाली, विरुक्तीत काय अर्थ नाही. मग इथला अक्षर शब्दाचा दुसरा अर्थ करायचा. अश्नुवते इथे अक्षरम, अश्नुते इथे अक्षरम, अश्नुवते नाही अश्नुते. त्यातला मूळ धातू जो आहे तो व्यापक या अर्थी, म्हणजे जे सगळ्यांना व्यापून राहतं. सगळ्यांना म्हणजे जेवढा काही दृश्य प्रपंच आहे, म्हणजे आत्मा सोडला तर बाकी सगळं दृश्यच आहे. दृश्य या शब्दाचा अर्थ नुसतं दिसणे असा अर्थ नाही, हे लक्षात घ्या. दृश्य या शब्दाचा अर्थ ज्ञानाचा विषय होणारा, मग तो दृश्य म्हणजे ज्ञानाचा विषय. त्या दृश्यामधला जो दृश्य धातू आहे
त्या धातूचा दर्शन शब्दाचा अर्थ आहे ज्ञान, तिथल्या धातूचा अर्थ तो आहे, त्याचा विषय होणारा जो काय आहे. मग ते ज्ञान प्रत्यक्ष असू शकतं, अनुमान असू शकतं, अपरोक्ष नाही परोक्ष म्हणावं. मराठीमध्ये उलटं बोलतो आपण ते. मराठीत अप्रत्यक्ष या अर्थानं तुम्ही अपरोक्ष म्हणताय ना, ते अपरोक्ष म्हणजे वस्तुतः प्रत्यक्ष असा अर्थ आहे. मराठीत फार उलटा कार्यक्रम आहे. तर त्याच्यानंतर अनुमान आहे, शब्द आहे, अर्थापत्ती आहे, त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला, हां 6 प्रमाण, 6 जे प्रमाण आहेत, प्रत्यक्ष, अनुमान, अनुमिती प्रमा झाली, प्रमाण नाही, अनुमान प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, त्याच्यानंतर उपमान प्रमाण, शब्द प्रमाण, त्याच्यानंतर अर्थापत्ती प्रमाण आणि अनुपलब्धी प्रमाण. या 6 प्रमाणांचं जे विषय होतं त्याला दृश्य म्हणतात. दृश्य शब्दाची काटेकोरपणे व्याख्या जर करायची जर झाली तर ती ही आहे. याचा दुसरा अर्थ असा आहे, जे मिथ्य असतं ते दृश्य असतं. कळलं का? जे मिथ्य असतं, जे मिथ्य असतं ते दृश्य असतं. ते म्हणजे आता बघा, या व्याख्येतून 2 पदार्थ सुटतात. एक ब्रह्म सुटतं आणि दुसरं वंद्यापुत्र सुटतो. या व्याख्येतून वंद्यापुत्र ब्रह्म आहे समजा, वंद्यापुत्र अस्तित्वातच नसते ना. हो ना, म्हणून या व्याख्यात तो बसत नाही ना. तो प्रत्यक्षाचा विषय नाही, तो अनुमानाचा विषय नाही, तो उपमानाचा विषय नाही, तो तुम्हाला कशालाच कळत नाही ना. त्याच्यानंतर अर्थापत्तीने तो कळत नाही, त्याच्यानं आगमाने कळत नाही आणि अनुपलब्धीने कळत नाही. अनुपलब्धी म्हणजे अभाव. अभावानं, त्या अभावासाठी काय नियम आहे, ज्याचा अभाव आपण सांगतो तो प्रतियोगी प्रसिद्ध पाहिजे. ज्याचा अभाव आपण सांगतो तो त्या अभावाचा असतो प्रतियोगी, तो त्याचा विरोधी असतो. प्रतियोगी म्हणजे प्रतिस्पर्धी असतो. तो प्रसिद्ध असल्याशिवाय अभाव नाही सांगता येत. तो याच्यात नाही म्हणून तो पाहिजे. घट आपल्याला माहिती आहे म्हणून आपण घटाचा अभाव सांगू शकतो. जो पदार्थ आपल्याला कधी दिसलाच नाही तर अभाव कसं सांगणार आपण? हा नियम आहे अभावाला. त्यामुळं हा जो वंद्यापुत्र नावाचा पदार्थ आहे त्याचा आपण अभाव नाही सांगू शकत. काय कळत नाही, पाहिलं नाही, त्याची सत्ताच कधी आपल्याला कळत नाही, त्याचे अस्तित्वच नाही. हं, त्याचं म्हणजे अभाव सांगायचा असेल तर हा मोठा नियम आहे. कुठल्याही गोष्टीचा अभाव जर सांगायचा आहे तर प्रतियोगी प्रसिद्ध असल्याशिवाय त्याचा अभावच सांगता येत नाही. म्हणून याला नुसता विकल्प म्हटले. शब्द ज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्प हा असं पातंजल सूत्र आहे. म्हणजे वंद्यापुत्र, गगनकुसुम, शशशृंग हे जे पदार्थ आहेत हे पदार्थ केवळ शब्दांनी सांगितले जातात. वस्तुशून्य याला विकल्प म्हणतात. शब्द ज्ञानानुपाती यांचं कधीच तुम्हाला ज्ञान होत नाही. म्हणून दृश्य या शब्दाने यांचं ग्रहण नाही होत, हे लक्षात ठेवा. कोणाचं? दृश्य शब्दानं वंद्यापुत्र, गगनकुसुम म्हणजे आकाशपुष्प आणि हे शशशृंग हे एक त्यात बसत नाही दृश्यमध्ये. आणि आत्मा बसत नाही. आत्मा दृश्य नाही, कारण तो कुठल्याही प्रमाणाचा विषय नाही. अप्रमेय हा आपण विष्णू सहस्रनामात वगैरे म्हणतो ना, अप्रमेय ऋषिकेश म्हणतो ना, तिथला अप्रमेय शब्दाचा अर्थ काय हाच आहे. तो कुठल्याच पद्धत. म्हणून दृश्य ही व्याख्या या दोघांना लागत नाही. कोणाला लागत नाही? आत्म्याला लागत नाही आणि या गगनकुसुमादिकांना लागत नाही. बाकी हे दोघं सोडले तर बाकी जे काही आहे ते सगळं दृश्य आहे. मग ते आपल्या ज्ञानाच्या पलीकडे असलं तरी ते दृश्य आहे, लक्षात ठेवा. म्हणजे हजारो अनंत आकाशगंगा आहेत, अनंत सूर्यमंडळ आहेत असं आपण जे म्हणतो. आता त्यातलं आपलं कुठलं सूर्यमंडळ पूर्ण माहिती आहे?
आपला आपण ज्या सूर्यमंडळात आहोत तिथलंही आपलं ज्ञान पूर्ण नाही, पलीकडले नाही, पण तेही दृश्यच आहे. का तिथं ते याच्यासारखं आहे अस्तित्व. म्हणून विज्ञानानं जे जे काही सिद्ध होईल ते सगळं दृश्य यामध्ये मोडेल. म्हणजे व्यावहारिक सत्तेमध्ये मोडेल, नाही तर प्रातिभासिक सत्तेत मोडेल. दुसऱ्या भाषेत जर बोलायचं जर झालं तर, आता वेदांताची दुसरी भाषा जर बोलायचं झालं तर ते सगळं एक तर व्यावहारिक सत्तेत मोडेल, नाही तर प्रातिभासिक सत्तेत मोडेल. काय परीस असतो व्यावहारिक सत्तेत नाही. मी पाहिला म्हणून सांगितलं तुम्हाला, एवढं चुरच सांगितलं. परीस मी पाहिला, परीस आहे. म्हणजे माझा बरेच दिवस माझा असा समज होता की परीस ही कवी कल्पना आहे म्हणून. कवी कल्पना नाही, परीस पाहिला आहे, असतो परीस. हो, माझ्या समोर एकानं करून दाखवलाय. 4 खिळे त्यानं सोन्याचे करून दाखवले मला. ते पाहिलंय मी. आणि ते करणारा संन्यासी आहे, त्यांच्याकडे होता ते एका संन्याशाकडे. परीस पाहिलं. म्हणजे मला तोपर्यंत माझा हाच समज होता. मात्र तुम्ही म्हणता तसं राजहंस आणि परीस या 2 बाबतीमध्ये माझा असा समज होता की हे कवी कल्पना आहे, पण तसं नाही, ते आहेत. तर राजहंस अजून मी प्रत्यक्ष पाहिला नाही, पण परीस ज्या अर्थे त्यात राजहंस असला पाहिजे असं मी अनुमान सांगायला लावलं आहे. कारण त्यातला एक पदार्थ तर मी अनुभव घेतला आहे, पाहिला आहे. आपले ते स्वामी होते ना ते पैठणचे, त्यांच्याजवळ परीस आहे. त्यांच्याजवळ तर त्यांनी ते करून दाखवले. हां ते हां त्यांच्याजवळ आहे. आणि त्यांनी ते शेखर महाराजांच्या आत्याकडे, म्हणजे पैठणला जे गोसावी आहेत ते शेखर महाराजांच्या आत्याचं घर आहे, त्यांच्याकडे ते काहीतरी ॲक्सिडेंट वगैरे घडला आणि लग्न वगैरे होतं, त्यांना मदत म्हणून ते करून त्यांनी ते केलं होतं. ते मी पाहिले ते. तर त्यामुळे परीस आहे हे नक्की 100% आहे. त्यामुळं तो काही विषय नाही. तर तो काही दृश्य म्हणजे तो दृश्यमध्येच येईल, तो व्यावहारिक सत्तेतच येईल, राजहंस वगैरे. पण गगनकुसुम वगैरे मात्र काय आहे, राजहंस तरी कल्पिलेला पदार्थ आहे. एक लक्षात घ्या. अजून एक तुम्हाला त्याचं दुसरं एक उदाहरण देतो. समजा राजहंस आहे की नाही, तुम्ही म्हणाल अजिबात नाही. पण कल्पनेचा विषय म्हणून कदाचित स्वप्नात राजहंस येतो की नाही त्याचं वर्णन केलेलं असतं. वंद्यपुत्र कोणाच्या स्वप्नात येतो का मला सांगा. तुम्ही या 2 पदार्थांचं म्हणजे अजून एक तुम्हाला मी सांगतो. एखादी कल्पिली कादंबरी घ्या, कल्पिलेली एखादी कादंबरी घ्या, ती वाचली तुम्हाला स्वप्न तसंच पडतं की नाही. त्याचं अस्तित्व जे त्याला प्रातिभासिक म्हणतात, ते जरी नसलं तरी. पण वन्यपुत्र, आकाश कुसुम आणि शशशृंग कोणाला तरी स्वप्नात तरी पडले का आजपर्यंत. हा मोठा फरक आहे या सगळ्यामध्ये, कळलं का. हे कोणालाच स्वप्न पडत नाही. वन्यपुत्राचं कोणालाच स्वप्न पडत नाही. आकाशाचं फूल आले हे कोणालाही स्वप्न अजून तरी दिसलेलं नाही. आणि त्याच्यानंतर हे सशाला शिंग हे स्वप्नातही येत नाहीत कोणाच्या. गंधर्व निगर दिसतं म्हणून ते प्रातिभासिक सत्तेत येतं. म्हणजे कल्पिलेला पदार्थ जो आहे तो प्रातिभासिक सत्तेत येतो. प्रातिभासिक सत्ता ही कल्पित पदार्थाचीच आहे आणि जगत कल्पिलेलंच आहे. त्यामुळे जगताची स्थिती तीच आहे, म्हणून ते दृश्य यामध्ये मोडतं. म्हणून मिथ्या जे आहे, म्हणून अद्वैत सिद्धीमध्ये पहिलं अनुमान जे ते हेच आहे, प्रपंचो मिथ्या दृश्यत्वा असा अनुमान आहे. प्रपंच हा मिथ्या आहे का, कारण तो दृश्य आहे म्हणून. पर्वत हा वन्नीने युक्त आहे का, तर धूम आहे म्हणून. तसं प्रपंच हा मिथ्या आहे कारण तो दृश्याने युक्त आहे. दृश्यत्व धर्म त्या ठिकाणी. म्हणजे वस्तुतः मिथ्यात्व आणि दृश्यत्व हे दोघं परस्पर एकमेकांत म्हणजे पर्यायी शब्दात म्हणायला काय हरकत नाही. नाण्याच्या 2 बाजू नाही. 2 बाजू म्हणणं ते खूप फरक पडतो. व्यवहारात आपल्याला एक वाटत असलं ते दर्शनात चालत नाही तसं. हां, 2 बाजू म्हणली की त्याच्यात थोडीशी कमीपणा आला ना, तसं नाही. हे परस्पर प्रयोजक आहेत असा शब्द प्रयोग होतो शास्त्रामध्ये. म्हणजे जिथं जिथं दृश्यत्व आहे तिथं तिथं मिथ्यात्व आहे. जिथं जिथं मिथ्यात्व आहे तिथं तिथं दृश्यत्व आहे, असं आहे. हे दोन्ही आहे. ब्रह्म्याच्या ठिकाणी हे दोन्ही व्याप्त्या लागत नाहीत.
ब्रह्म्याच्या ठिकाणी मिथ्यात्व नाही म्हणून ब्रह्म्याच्या ठिकाणी दृश्यत्व नाही, किंवा ब्रह्म्याच्या ठिकाणी दृश्यत्व नाही म्हणून ब्रह्म्याच्या ठिकाणी मिथ्यात्व नाही. असं थांबूत पुरे झालं.